पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुनिया, झिका आदी घातक रोग फैलावतात। नगरमध्ये या रोगांची लागण होऊ नये यासाठी एडिस इजिप्ती डासांच्या नियंत्रणासाठी संपूर्ण शहरभर धुरीकरण कीटक फवारणीला सुरुवात झाली। सारसनगर भागातील कोंबडीवाला मळा या परिसरात रविवारी आणि सोमवारी फवारणी करण्यात आली। सर्व ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यानंतर औष्णिक धूर फवारणी करण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे। घरात किंवा घराबाहेर आवारात जर साचलेल्या पाण्यात डेंग्यू या रोगाचा प्रादुर्भाव करणारे एडिस इजिप्तीचे डास आढळले तर मनपा मार्फत दंड करण्यात येईल असे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले। डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होते, ते रोखण्यासाठी नगरकरांनी कुठेच पाणी साचवून ठेवू नये। घरातले गंजलेले सामान, जुने टायर, कुंड्या, हौद, विहिरी, गटारी येथे पाणी साचू देऊ नये। वापरासाठी लागणारे साचवलेले पाणी झाकून ठेवावे, त्यावर कीटकनाशकाची फवारणी करावी। आपल्या परिसरात डास झाल्यास मनपाच्या आरोग्य विभागाला कळवून धूर फवारणी करून घ्यावी। शहरात ही धूर फवारणी विनामूल्य केली जाईल असेही आयुक्त डांगे यांनी यावेळी स्पष्ट केले। बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।